नगर परिषद नगर पंचायतींसाठी प्रचाराचा आज अखेरचा दिवस आहे। आज रात्री 10 पर्यंत प्रचार करता येणार आहे। 2 डिसेंबरला नगर परिषद नगर पंचायतींसाठी मतदान। राज्यातील निवडणुकींचा प्रचार आज नगर परिषद आणि नगर पंचायतीसाठी या ठिकाणी होतोय। रात्री 10 वाजेपर्यंत प्रचार करू शकणार आहेत। गेल्या काही दिवसांपासून प्रचाराच्या या ठिकाणी आरोप प्रत्यारोपांची धार या प्रचारामध्ये पाहायला मिळाली। विशेषतः भाजप आणि शिंदेंची शिवसेना, काही ठिकाणी भाजप विरुद्ध अजित पवार यांची राष्ट्रवादी असा सामना पाहायला मिळतोय। आपले प्रतिनिधी भूषण शिंदे आपल्या सोबत जोडलेले आहेत। भूषण, प्रचाराचा आज शेवटचा दिवस, अनेक प्रचार सभा आपण आजपर्यंत पाहत आलोत, यामध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरी सुद्धा झडताना पाहायला मिळाल्या आहेत। नक्कीच नीलम, उद्या 2 डिसेंबरला राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका म्हणजे अर्थात नगर परिषद नगरपंचायती यांच्या निवडणुका पार पडणार आहेत। त्यानिमित्तानं आजचा 1 डिसेंबरचा दिवस हा अखेरचा प्रचाराचा दिवस आहे। त्यामुळे आज प्रत्येक उमेदवार नागरिकांपर्यंत, मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे। सर्व पक्ष आपल्याला सध्या आज कामाला गेले पाहायला मिळते। आज शेवटचा दिवस आहे, प्रचाराचा शेवटचा दिवस असल्या कारणाने प्रत्येकाची जबाबदारी आहे की प्रत्येकाला मतदारांपर्यंत पोहोचायचं आहे। त्यामुळे आजचा दिवस हा शेवटचा दिवस आहे। रात्री 10 पर्यंत याची वेळ असणार आहे। त्यामुळे आज स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा यांचे 5 जिल्ह्यांमध्ये आपला दौरा पाहायला मिळत आहे। अगदी अहिल्यानगर, संभाजीनगर, पुणे, नाशिक आणि बीड अशा 5 जिल्ह्यांमध्ये त्यांचा दौरा आहे। त्यामुळे स्वतः राज्याचे मुख्यमंत्री सुद्धा प्रचार सभेमध्ये उतरणार आहेत। त्यांचा झंझावाती दौरा आहे आणि या एकंदर निमित्तानं कुठेतरी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे। आणि एकंदर मागील काही दिवस जर पाहिलं, काहीचा प्रचाराची सभा पाहिल्या तर कुठेतरी महायुतीमधील तिन्ही जे प्रमुख पक्ष आहेत त्यांच्यामध्ये आपल्याला काहीचा तणाव किंवा काहीचे मतभेद पाहायला मिळाले। ते सुद्धा आजच्या दिवसात होतात, काही देखील पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र आजचा दिवस महत्त्वाचा आहे, आज शेवटचा दिवस आहे प्रचाराचा। त्यामुळे आज रात्री 10 पर्यंत नेमकं प्रचार सभेमध्ये नेमकं काय काय गोष्टी हाती लागतात हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असेल। नीलम, नक्कीच आपण जर पाहिलं तर महायुतीतील या ठिकाणी अंतर्गत धुसफूस ही समोर येत असताना दुसरीकडे आपण जर पाहिलं तर काँग्रेस, शरद पवारांची राष्ट्रवादी, ठाकरेंची शिवसेना या ठिकाणी सुद्धा प्रचार करताना पाहायला मिळते। या पक्षांच्या नेत्यांच्या प्रचारासमोर या ठिकाणी या फिक्या कुठेतरी पडताना पाहायला मिळतात। नक्कीच एकंदर महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशा प्रकारे जर काहीचं आपण जर राजकीय गणित पाहिलं तर कुठेतरी या संपूर्ण गोष्टीमध्ये महायुती आपल्याला अनेक ठिकाणी यांच्या सभांच्या संख्या आपल्याला जास्त पाहायला मिळत आहे। त्यामुळे महायुतीमध्ये अनेक मतभेद जरी या संपूर्ण प्रचार सभेमध्ये आपल्या समोर आले पाहायला मिळाले, मात्र त्यांच्या सभांची संख्या ही प्रचंड आहे। आज स्वतः राज्याचे मुख्यमंत्री 5 सभा संपूर्ण 5 जिल्ह्यांमध्ये होणार आहेत। त्यामुळे ते स्वतः या संपूर्ण मैदानामध्ये उतरलेले पाहायला मिळत आहेत, त्यांच्या झंझावातीचा दौरा पाहायला मिळत आहे। त्यासोबतच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील किंवा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार असतील यांच्याही देखील आपल्या सभा पाहायला मिळत आहेत। आणि एकंदर संपूर्ण गोष्टीमुळे कुठेतरी महायुती या संपूर्ण निवडणुकी प्रक्रियेमध्ये काहीशी आपल्याला अधिक जोराने काम करताना पाहायला मिळत आहे। त्यामुळे आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा असणार आहे। आज अखेरचा दिवस आहे प्रचाराचा, त्यामुळे उद्या मतदान पार पडणार आहे। त्यामुळे आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे। प्रत्येक उमेदवार, प्रत्येक पक्ष, प्रत्येक नेता हा आपल्याला आज मतदारापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहे। त्यामुळे आपली बाजू, आपला पक्षाची माहिती किंवा आपल्या एकंदर पक्षाची बाजू मांडण्यासाठी प्रत्येक जण हा आपल्याला आज आग्रही झालेला पाहायला मिळणार आहे। त्यामुळे आजचा दिवस महत्त्वाचा आहे। रात्री 10 पर्यंत नेमकं आता कोणत्या सभांमध्ये नेमकं काय मतभेद आपल्याला किंवा काही मुद्दे समोर येतात का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। त्यामुळे रात्री 10 पर्यंत आपल्याला वाट पाहावी लागणार आहे। नीलम, नक्कीच धन्यवाद भूषण, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।